घटना आहे कोल्हापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। अशा लोकांना समाजात वावरण्याचा आणि राहण्याचा अधिकार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया या घटनेनंतर आल्या। खरं तर अशा लोकांना त्वरित शिक्षाही झाली पाहिजे, त्यांना कायमची अद्दल ही घडवली पाहिजे, तरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्र सुधारेल, अशाच संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत। आता ही पोलीस महिला होती आणि त्यानंतर हा जो लिपिक होता तो संतोष मारुती पानकर आणि ती पोलीस महिला जी होती धनश्री उदय जगताप, राहणार कसबा बावडा। आणि हा जो लिपिक होता संतोष मारुती पानकर, वयवर्ष त्याचं 45 होतं आणि तो राहणार हनुमान गल्लीमधील कसबा बावडा। आता या दोघांसोबत असं काय झालं आणि या दोघांनी नक्की काय केलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत। खरं तर या दोघांचे कारनामे जे आहेत आणि त्यांचे कारनामे ऐकून आणि त्यांचे कारनामे त्यांनी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। कारण हे दोघेही सरकारी कर्मचारी आहेत, परंतु या दोघेही सरकारी कर्मचाऱ्यांनी असं काय केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। तर ही घटना कोल्हापूरमधील आहे आणि बघूयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता। खरं तर पोलीस अंमलदार रितेश डहाळे हा 2022 मध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात भरती झाला। जून 2025 पासून चंदगड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता। हा जो रितेश डहाळे होता त्याने हे संपूर्ण प्रकरण बाहेर आणलेलं आहे। मग रितेश डहाळे हा 2022 मध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात भरती झाला। जून 2025 पासून चंदगड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता, परंतु वडिलांच्या आजारपणाच्या कारणाने त्यांनी मूळ गावी आंतरजिल्हा बदलीची मागणी केली होती। अर्जानंतर तो बदलीच्या आदेशाची वाट पाहत होता। मग हे दोघे जे महाशय आहेत, हा जो लिपिक होता, लिपिक संतोष मारुती पानकर, वयवर्ष 45, राहणार हनुमान गल्ली कसबा बावडा, हा जो लिपिक होता आणि त्यानंतर ती जी महिला पोलीस धनश्री उदय जगताप, ती सुद्धा राहणार कसबा बावडा। त्यानंतर या दोघांनी हे कारनामे केलेले आहेत आणि या दोघांच्या कारनाम्यामुळे संपूर्ण कोल्हापूर हादरून गेलं। आणि त्यानंतर हा जो रितेश डहाळे होता हा 2022 मध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात भरती झाला। मग जून 2025 पासून चंदगड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता, परंतु वडिलांच्या आजारपणाच्या कारणाने त्याने मूळ गावी आंतरजिल्हा बदलीची मागणी केली होती। अर्जानंतर तो बदलीच्या आदेशाची वाट पाहत होता। आता बदलीबाबत धनश्री जगतापचा फोन आला होता। आता हिने काय केलं पहा, डहाळे याच्या ओळखीतील महिला अंमलदार धनश्री जगताप हिने 23 जुलैला त्याला फोन केला। तुझ्या आंतरजिल्हा बदलीचे काम 100% होईल। माझा माणूस SP ऑफिसमध्ये आहे, तू मला 30,000 रुपये ऑनलाईन पाठव, नाहीतर तुझी फाईल पुढे जाणार नाही, असे तिने डहाळेला सांगितले होते। कारण की जो डहाळे होता त्याच्या वडिलांच्या आजारपणाच्या कारणाने त्यांनी मूळ गावी आंतरजिल्हा बदलीची मागणी केली होती। मग धनश्री या नराधमिनीने काय केलं की याचाच फायदा घेतला आणि धनश्री जगताप हिने 30 जुलैला त्याला फोन केला, तुझ्या आंतरजिल्हा बदलीचे काम 100% होईल। कारण की जो लिपिक होता तो याच्यामध्ये सामील होता, तू मला 30,000 रुपये ऑनलाईन पाठव, नाहीतर तुझी फाईल पुढे जाणार नाही, असं तिनेच सांगितलं। मग पानकर जो होता, पानकराकडे आधीच 40 अर्ज त्याच्या पुढे होते। म्हणजे पानकर जो हा लिपिक होता, आता त्यानं काय केलं पहा, मग जगताप हिला 30,000 रुपये पाठवल्यानंतर फिर्यादी पोलीस मुख्यालयातील आस्थापना शाखेकडे गेला। तिथे आंतरजिल्हा बदलीसाठी एकूण 40 अर्ज आल्याचे समजले। त्यामुळे त्याने पुन्हा जगताप हिच्याकडे विचारणा केली असता तिने पैसे मुख्य लिपिक पानकर याला पाठवल्याचे सांगितले। तसेच न दिल्यास बदलीच होणार नाही अशी धमकी दिली। आता त्या बिचाऱ्या रितेशने काय केलं की ही महिला पोलीस होती धनश्री जगताप याला 30,000 रुपये पाठवल्यानंतर पोलीस मुख्यालयातील आस्थापन शाखेकडे गेला
मग तिथे रितेशने अंतर जिल्हा बदलीसाठी एकूण 40 अर्ज आल्याचे त्याला समजले। मग त्यामुळे आता तिथे 40 अर्ज आल्यामुळे त्याला असं वाटलं की आपली बदली होणार नाही। त्यामुळे त्याने पुन्हा जगताप हिच्याकडे विचारणा केली असता तिने पैसे मुख्य लिपिक पानकर याला पाठवल्याचे सांगितले। तसेच पैसे न दिल्यास बदलीच होणार नाही अशी धमकी दिली। शुक्रवारी मध्यरात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित पानकरला ताब्यात घेण्यात आले। तर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच धनश्री जगताप पसार झाली। आता संशयित पानकरला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। जगताप हिच्या निलंबनाची कारवाई रात्री उशिरापर्यंत होती। आता पानकर याच्या कारनाम्यांची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून उघड झाली। त्याने आणखी दोघांकडून प्रत्येकी 30,000 रुपये घेतल्याचीही तक्रार आल्याने संशयित पानकर व मध्यस्थी करणारी धनश्री जगताप हिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांनी दिले। म्हणजे महाराष्ट्रात कोणताही सरकारी कर्मचारी असू द्या, क्वचितच असे कर्मचारी राहिलेले आहेत की त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, नाहीतर पूर्णपणे महाराष्ट्रात अशी लोक भ्रष्टाचारी झालेले आहेत। अक्षरशः आंतरजिल्हा बदलीसाठी पोलीस महिला अंमलदाराकडून 30,000 रुपये घेतल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील मुख्य लिपिक संतोष मारुती पानकर जो होता याला अटक करण्यात आली। मग मध्यस्थी करणारी ती जी नराधम पोलीस धनश्री उदय जगताप होती हिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। मग जो फिर्यादी होता रितेश मनोहर डहाळे यांनी फिर्याद दिली आणि त्यानंतर संशयित पानकर बदलीसाठी आणखी दोघांकडून प्रत्येकी 30,000 रुपये म्हणजे असे एकूण 90,000 रुपये घेतोय आणि घेतल्याचंही तपासात समोर आले होतं। मग याबाबत पोलिसांनी या दोघांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धनश्री जी होती ती फरार झाली होती आणि पानकरला शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले आणि त्याची न्यायालयात कोठडी रवानगी करण्यात आलेली आहे। आता ती फक्त नराधम राहिलेली आहे म्हणजे पोलीस ती धनश्री जगताप। आता हिला कधी अटक करण्यात येत आहे हे पाहावं लागेल। तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत चाललेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र कधीही सुधारू शकत नाही, कारण की अशा घटनांमध्ये जोपर्यंत घट होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात सुधारणा होणार नाही। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। या दोघांना काय शिक्षा दिली पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा। तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।